आज आपण व्हेरिकोज वेन्स या टॉपिकवर बोलणार आहोत. व्हेरिकोज वेन्स हा आजार होण्यामागचं कारण काय आहे आणि या आजारासाठी तुम्ही काय केलं पाहिजे जेणेकरून नॅचरली व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम कमी होईल. सो हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये बनवणार आहे. पहिल्या पार्टमध्ये व्हेरिकोज वेन्स होण्याची काय काय कारणं आहेत, दुसऱ्या पार्टमध्ये व्हेरिकोज वेन्स नॅचरली ठीक होण्यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे या संदर्भात आपण बोलूया. सो व्हेरिकोज वेन्स म्हणजे नक्की काय? रक्तवाहिन्यांमध्ये किंवा ब्लड वेसल्समध्ये रक्त जमा व्हायला लागतं, त्यामुळे रक्तवाहिन्यांची साईज वाढायला लागते आणि वेन्स प्रॉमिनंट दिसायला लागतात आणि हा प्रॉब्लेम अधिकतः पायामध्ये दिसून येतो. व्हेरिकोज वेन्स होण्याचं जे सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. स्पेशली इस्ट्रोजन हॉर्मोन्समध्ये इम्बॅलन्स होतं तेव्हा व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम होतो. आणि इस्ट्रोजन हा फिमेल हॉर्मोन आहे, त्यामुळे व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम महिलांमध्ये कॉमन आहे पुरुषांपेक्षा. त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे पुअर सर्क्युलेशन, म्हणजे रक्ताभिसरण जर व्यवस्थित झालं नाही तरीही व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो तुम्ही एका जागी खूप अधिक वेळ बसत असाल, व्यायाम करत नसाल तर बॉडीचं सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे रक्त एका जागी जमा होतं आणि तुम्हाला व्हेरिकोज वेन्सचा त्रास होऊ शकतो. नंतर पुढचं जे कारण ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. सो हाय ब्लड शुगर किंवा ब्लड शुगर इम्बॅलन्समुळे डायबिटीज हा आजार होतो आणि डायबिटीज व ब्लड शुगर इम्बॅलन्समुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळेही व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे ओबेसिटी किंवा लठ्ठपणा. ज्यांचंही वजन जास्त आहे त्यांना व्हेरिकोज वेन्स हा प्रॉब्लेम होण्याची शक्यता अधिक असते. वजन जास्त असल्यामुळे चरबीचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळेही सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे वीक ब्लड वेसल वॉल, म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्या जर वीक असतील किंवा कमजोर असतील आणि त्यामुळेही सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही आणि व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे की व्हेरिकोज वेन्स नॅचरली ठीक करण्यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे.